शुभ सकाळ, रामकृष्ण हरी. तर आज तर सगळं चिखलच बाहेर. आज आमच्याकडं पाठपासूनच पाऊस चालू झाला होता, 4 वाजेपासूनच. पाऊस काही एवढा झाला नाही, पण गर्जना खूप केली त्याने. इतकी गर्जना केली, सगळे झोपेतून 4 वाजेपासून उठून दिले त्याने. तर असं मस्त सगळं वल्ल वल्ल वाटतंय. बाहेर निघायला तर काही चान्सच नाही ठेवला आहे. सारं चिखलच आहे. कसं तरी अंगणात बाहेर उभी राहिली मी आता व्हिडिओ काढस तर. सगळं चिखल यार का सगळं. म्हणजे 2-4 दिवस पण थोडं येतोच आहे ना, त्याच्यामुळं चिखलच झाला आहे आता आज थोडा. आणि 4 वाजेपासून चालू होता, त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला पण काही वेळ भेटत नाही. जरा तब्येत बी खराब आहे आणि हे पावसाचं पण बाहेर यायचं जीवावर येतं, त्याच्यामुळं काही व्हिडिओच काढला नाही मी. एक दोन काढते, काही टाकते, काही काल तर टाकलाच नाही व्हिडिओ. वंदे भारत, वंदे भारत चालली. सकाळी जाते 9:15 जाते वाटतं ती. कधी लेट जाते, कधी 9:15 जाते. वंदे भारत खूप जोरात राहते, पण आज थोडी हळू चालली काम चालू असल्यामुळं. तर बघा आता पाऊस आता इतक्या लवकर पडतो आहे, नंतर वाट पाहायला लावेल. काल तर खूप पाऊस झाला का, काही ठिकाणी चक्रीवादळासारखं झालं. लोकांच्या नुकसानी झाल्या, कोणाचे घरं उडून गेले, कोणाचे पत्रे उडून गेले, कुठं झाडं पडले. तर खूपच म्हणजे ही नैसर्गिक आपत्ती, याच्या पुढं कोणीच काही करू शकत नाही. पण गरीब दुबळ्यांना खूप आला येतो. त्यांचे घरं उडून गेले तिकडे येवला तालुक्यामध्ये. कोणाचे शेड उडून गेले, कोणाचे सोलर उडून गेले. तर एवढा मोठा आला येतो गरीब दुबळ्यांनी. अचानक कुठून आता घराची सुविधा करावा, कसं काय राहावा लेकरं बाळा घेऊन. तर असं ऐकलं मी का एका लहान मुलीचं बोट पण तुटलं. ते पत्रे उडाले तर ते दरवाजा का काय लावायला गेली, उघडायला गेली का काय, ती मुलगी तिचं बोटाला पण लागलं बा, असं तुटलं का लागलं, असं काहीतरी झालं म्हणे. तर अशी नैसर्गिक आपत्ती राहती, ही कोणालाच चुकत नाही. जिकडं चक्र फिरलं तिकडंच फिरतं. कधी चांगलं चक्र राहतं, कधी वाईट चक्र राहतं. ती ही अशी दिशा होऊन जाते. तर सगळे सांभाळून राहा जा. अजून 30 तारखेपर्यंत पाऊस आहे. 30 तारखेपर्यंत असंच चक्रीवादळ राहणार आहे, कुठं भाग बदलून राहणार आहे असं सांगतंय हवामान खातं. तर काळजी घ्या. दरवाजे लावून घेत जावं. चक्रीवादळाचं वादन पाहून अचानक येतं, ते काय असं विचारून येत नाही आपल्याला वादळ वादन. तर घेत जा काळजी. लेकरं बाळाला आणले सांभाळा. तर खूप असं आता पाऊस खूप पडून जाईल, नंतर येणार नाही वाटलं तर. लोकांनी शेतात पिकं चालू केले का टाकायचं काम, पिकं टाकोच तर येईल, आणि नंतर पाऊसच यायचा नाही. मग पार ऊन पाडून देईल वाटलं तर. अशी निसर्गाची ह्याचे आला तर खूप येतो, नाही तर काहीच येत नाही. आता त्याच्याच हातात आहे, आपल्या हातात काही नाही ते यायचं जायचं पावसा पाण्याचं. बघा घ्या काळजी सगळेजण. पावसा पाण्याची वादळ उदळे, लवकर झाडाखाली उभे राहू नका कोणी. आणि शक्यता घरी जितक्या लवकर बाहेर निघालं तर जितक्या लवकर घरी जाता आला तितक्या लवकर घरी जात जा. कारण हे 30 तारखेपर्यंत असंच चक्रीवादळ म्हणते, कुठं पडेल कुठं नाही पडायचं. चला, रामकृष्ण हरी.